नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई। आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरला अटक। मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या अटकेमध्ये असणारी प्राध्यापिका मनीषा मांढरेवर निलंबनाची कारवाई। मॉडर्न कॉलेजचा मोठा निर्णय। राज्यामध्ये पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार। राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कोर कमिटीची बैठक। नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीत चर्चा होणार। अशोक खरात आणि नामकर्णा आवारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। जगदंबा पतसंस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये अवैध वाळू उत्खनन। अर्जुना नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन। तक्रारदार रुपेंद्र कोठाकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वराडी ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात। अपघातामध्ये 11 ते 12 जणांचा मृत्यू तर 20 ते 25 जण गंभीर जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। पश्चिम आशिया संकटामुळे जागतिक इंधन दरांवर दबाव। भारतातील पुरवठा मात्र सुरळीत। सध्या इंधन तुटवड्याची शक्यता नाही, पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।